हेलो दोस्तों, मैं हूं आपका साइंस का दोस्त। देखिए दोस्तों, जब भी मैं महाराष्ट्र स्टेट बोर्ड के लिए लेक्चर अपलोड करूंगा वो लेक्चर होगा मराठी में, और जब भी मैं सीबीएसई के लिए लेक्चर अपलोड करूंगा वो लेक्चर होगा हिंदी के लिए। ओके, हिंदी में। आता मी महाराष्ट्र स्टेट बोर्ड त्याच्यामधला चॅप्टर लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट सेकंड हा शिकवणार आहे। मग त्याच्यामुळे हा लेक्चर असेल बेटा मराठीमध्ये। ओके, मग आपण बघणार आहे बेटा रिप्रोडक्शन म्हणजे काय। सिंपल आहे बेटा, रिप्रोडक्शन म्हणजे काय। रिप्रोडक्शन एक अशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये नवीन इंडिव्हिज्युअल तयार होत असतात, नवीन इंडिव्हिज्युअल प्रोड्यूस होत असतात, त्याला काय म्हणायचं, रिप्रोडक्शन म्हणायचं। मग बघा काय आहे रिप्रोडक्शन। रिप्रोडक्शन इज द बायोलॉजिकल प्रोसेस, एक आहे बायोलॉजिकल प्रोसेस आहे इन विच प्रोडक्शन्स ऑफ न्यू इंडिव्हिज्युअल्स ऑफ ओन काइंड लाईक ऑर्गॅनिझम। रिप्रोडक्शन एक अशी बायोलॉजिकल प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये नवीन इंडिव्हिज्युअल तयार होत असतात, नवीन इंडिव्हिज्युअल प्रोड्यूस होत असतात। ओके, त्याला आपण काय म्हणतो, रिप्रोडक्शन असं म्हणतो। एकदम सिंपल डेफिनेशन आहे, एकदम एकदम भारी डेफिनेशन आहे, सिंपल डेफिनेशन आहे। आपल्याला एक्झाम मध्ये हेच लिहायचंय, एक्झाम मध्ये विचारतात व्हॉट इज अ रिप्रोडक्शन। इट इज अ बायोलॉजिकल प्रोसेस इन विच न्यू इंडिव्हिज्युअल इज प्रोड्यूस्ड। एवढं जरी लिहिलं बेटा सफिशियंट आहे मित्रांनो, एवढं जरी लिहिलं सफिशियंट आहे। बघा, रिप्रोडक्शन एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे बेटा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं, इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं। आणखी पुढे काय म्हणलंय मित्रांनो, रिप्रोडक्शन कशामध्ये हेल्प करतं, रिप्रोडक्शन हेल्प करतं कंटिन्युटी ऑफ स्पीसीज मध्ये। कशामध्ये हेल्प करतं, कंटिन्युटी ऑफ स्पीसीज मध्ये। आता ह्याचा अर्थ काय आहे, ह्याचा अर्थ आपण जाणून घेऊया। आता विचार करा, जर रिप्रोडक्शन नसेल, जर रिप्रोडक्शन नसेल, मला सांगा, जर रिप्रोडक्शन नसेल ह्या पृथ्वीवर एखादी स्पीसीज कंटिन्यू होईल का, होणार नाही। जर ह्या पृथ्वीवर एखाद्या स्पीसीजला कंटिन्यू व्हायचं असेल, कंटिन्युटी मेंटेन करायचं असेल, ह्या पृथ्वीवर त्या स्पीसीजला टिकून राहायचं असेल, तर एक प्रोसेस खूप महत्वाची आहे। ती प्रोसेस म्हणजे कोणती, रिप्रोडक्शन प्रोसेस आहे। रिप्रोडक्शनद्वारे नवीन इंडिव्हिज्युअल तयार होत असतात, नवीन इंडिव्हिज्युअल तयार होत असतात। त्याच्यामुळे बेटा रिप्रोडक्शन कशामध्ये हेल्प करतं, कंटिन्युटी ऑफ स्पीसीज मध्ये हेल्प करत असतं। विदाउट रिप्रोडक्शन कंटिन्युटी ऑफ स्पीसीज पॉसिबल नाही, म्हणून रिप्रोडक्शन महत्वाचं आहे। बघा, बेसिकली रिप्रोडक्शन दोन टाइपचं असतं। बेसिकली मित्रांनो रिप्रोडक्शन किती टाइपचं असतं, दोन टाइपचं असतं। एकाला म्हणायचं सेक्सुअल रिप्रोडक्शन आणि सेकंडला म्हणायचं सेक्सुअल रिप्रोडक्शन। आता आपल्याला दोन प्रकार बघायचे, एक आहे असेक्सुअल रिप्रोडक्शन आणि दुसरा आहे सेक्सुअल रिप्रोडक्शन। चला तर मग बघूया। आता असेक्सुअल रिप्रोडक्शन आणि सेक्सुअल रिप्रोडक्शन या दोघांमधला काय फरक आहे तो पहिल्यांदा आपल्याला जाणून घ्यायचा आहे। ओके, इकडं हे बघा इमेज दिली आहे। ओके, सेक्सुअल रिप्रोडक्शन आणि इकडे आहे असेक्सुअल रिप्रोडक्शन। सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये जनरली गॅमेट बनत असतात। काय बनत असतात, गॅमेट बनत असतात। जसं की हा काही इथे गॅमेट दिलेत, हा स्पर्म आहे आणि हा फिमेल मधला ओव्हम आहे, हा स्पर्म आहे आणि हा फिमेल मधला ओव्हम आहे। हे दोघं फर्टिलाइज होत असतात। काय होत असतात, फर्टिलाइज होत असतात, फर्टिलाइज होत असतात। आणि फर्टिलाइज होऊन काय बनतो बेटा, झायगोट बनतो, आणि तो झायगोट एका नवीन इंडिव्हिज्युअल मध्ये डेव्हलप होत असतो। एकदम शॉर्टकट इन्फॉर्मेशन, एकदम स्वीट इन्फॉर्मेशन। आणि असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये एकच पॅरेंट असतो, वन पॅरेंट। हे बघा, वन पॅरेंट, एकच पॅरेंट आहे, आणि तोच पॅरेंट डिवाइड होतो दोन डॉटर सेल मध्ये। हे बघा, दोन डॉटर सेल मध्ये डिवाइड होत असतो, लक्षात घ्या। आपण डिफरन्स बघणार आहे नेक्स्ट स्लाइड मध्ये। चला डिफरन्स बघूया, काय आहे डिफरन्स। डिफरन्स बिटवीन असेक्सुअल रिप्रोडक्शन आणि सेक्सुअल रिप्रोडक्शन। बघा, पहिला डिफरन्स काय आहे, असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये एक पॅरेंट इनॉल असतो। असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये फक्त एक पॅरेंट इनॉल असतो। इथं दोघाची गरज नाहीये, इथं दोघाची गरज नाही। अकेला ही काफी है, अकेला ही काफी है, वन पॅरेंट इज इनॉल। बट सेक्सुअल रिप्रोडक्शन में ऐसा नहीं होता, यहाँ अकेले से काम नहीं होता, यहाँ दोनों लोग चाहिए, यहाँ दोनों लोग चाहिए, वो पास आने चाहिए, तभी तो जाके काम बनेगा। देखो बेटा, सेक्सुअल रिप्रोडक्शन इथं मेल पाहिजे, इथं फिमेल पाहिजे। दोघं पाहिजे म्हणजे कोण पाहिजे रे, इथं मेल पाहिजे, इथं फिमेल पाहिजे, इथं मेल आणि फिमेल पाहिजे, दोघं पाहिजे, तेव्हा जाऊन काय होतं, सेक्सुअल रिप्रोडक्शन होत असतं। हा पहिला डिफरन्स आहे। असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये एकच पॅरेंट आहे, इथं दोन पॅरेंट्स आहेत, एक मेल असतो आणि एक फिमेल असतो। चला दुसरा डिफरन्स बघूया।
आता असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये गॅमेट नसतात बनत. गॅमेट्स आर नॉट इनॉर्ड. गॅमेट्स आर नॉट इनॉर्ड. बट सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये गॅमेट्स इनॉल्स आहेत. जसं की मेल मध्ये कोणता बनतो? स्पर्म गॅमेट असतो. मेल मध्ये कोणता असतो? स्पर्म असतो. आणि फिमेल मध्ये कोणता असतो गॅमेट? ओव्हम असतो. बघा एकदम सिंपल आहे. सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये काय बनतात? गॅमेट बनतात. गॅमेट जसं की स्पर्म आहे आणि फिमेल मध्ये कोणता आहे? ओव्हम आहे. गॅमेट्स आर इनॉर्ड. तिसरा डिफरन्स बघूया. जनरली असेक्सुअल रिप्रोडक्शन कसं होतं बेटा? मायटॉसिस या प्रोसेस न होतं. कसं होतं मित्रांनो? मायटॉसिस या प्रोसेस न होतं. विथ ऑकर्स विथ द हेल्प ऑफ मायटॉसिस. बट सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये काय असतं? मियोसिस होत असतं. काय होत असतं? मियोसिस होत असतं. आता तुम्ही जे वर गॅमेट बघायलाय, स्पर्म आहे, ओव्हम आहे. आता हा जो स्पर्म गॅमेट आहे, हा मेल गॅमेट आहे, हा कसा बनलाय? हा मियोसिस प्रोसेस न बनलेला आहे. हा जो तुम्ही गॅमेट बघत आहे, हा फिमेल गॅमेट आहे, ओव्हम आहे. तो कसा बनलेला आहे? मियोसिस द्वारे बनलेला आहे. म्हणजे सेक्सुअल रिप्रोडक्शन इट इनॉल्व्स फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गॅमेट्स. आणि ते गॅमेट कोणत्या प्रोसेसनं बनतात? मियोसिसनं बनतात. आपण सेल सायकल सेल डिव्हिजन मध्ये बघितलेलं आहे. मियोसिस फर्स्ट, मियोसिस सेकंड. ओके, मायटॉसिस म्हणजे काय? मायटॉसिसला आपण काय म्हणतो? इक्वेशनल डिव्हिजन म्हणतो. काय म्हणत असतो? इक्वेशनल डिव्हिजन. ओके, आणि मियोसिसलाच आपण काय म्हणतो? रिडक्शनल डिव्हिजन. रिडक्शनल डिव्हिजन. रिडक्शनल डिव्हिजन. हे असे महत्वाचे पॉइंट लक्षात ठेवायचा मित्रांनो. कारण हेच एक्झामला विचारतात. व्हॉट इज मायटोसिस, व्हॉट इज मियोसिस, व्हॉट इज एसेक्सुअल रिप्रोडक्शन, व्हॉट इज सेक्सुअल रिप्रोडक्शन. बघा, असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये जेनेटिकली ऑफस्प्रिंग, मी काय म्हणतो बघा, असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये जे ऑफस्प्रिंग तयार होतात ते जेनेटिकली कसे असतात? सिमिलर असतात. कुणाच्या सिमिलर? पॅरेंटच्या सिमिलर. बघा, असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये जे ऑफस्प्रिंग आहेत ते जेनेटिकली कसे आहेत? सिमिलर आहेत पॅरेंट सोबत. आता सिमिलर का आहेत? अरे सिंपल आहे. कारण जे ऑफस्प्रिंग बनत आहेत ते कोणत्या प्रोसेसनं बनत आहेत? मायटॉसिसनं बनत आहेत. आणि मायटॉसिसनं बनत असल्यामुळं इथले ऑफस्प्रिंग जेनेटिकली कसे आहेत? सिमिलर आहेत. कुणासोबत? पॅरेंट सोबत. बट इकडं सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये असं होत नाही. इथं जे ऑफस्प्रिंग असतात, जे काही न्यू इंडिव्हिज्युअल तयार होतात ते जेनेटिकली डिफरंट असतात. कुणापासून? पॅरेंट पासून. आता जेनेटिकली डिफरंट का असतात? ऑब्विसली ह्यांच्यामध्ये काय होतं? मियोसिस होतं. आणि मियोसिस होतं म्हणजे काय होतं बेटा? जेनेटिक रिकॉम्बिनेशन होत असतं, जेनेटिक मिक्सिंग होत असतं. त्याच्यामुळं इथं जे काही न्यू इंडिव्हिज्युअल तयार होईल ते कसे आहेत? जेनेटिकली डिफरंट आहेत. कुणापासून? पॅरेंट पासून. चला पुढचा डिफरन्स काय आहे? जेनेटिक रिकॉम्बिनेशन इथं अब्सेंट आहे. कारण इथं काय बेटा? मायटॉसिस आहे. इथं काय आहे? जेनेटिक व्हेरिएशन ऑकर होतं. आता जेनेटिक व्हेरिएशन ऑकर होण्यासाठी एक प्रोसेस खूप महत्वाची आहे. ती प्रोसेस म्हणजे कोणती बेटा? मियोसिस. आणि मियोसिस होत असल्यामुळे काय आहेत? हे न्यू इंडिव्हिज्युअल जेनेटिकली डिफरंट आहेत. कुणापासून? पॅरेंट पासून. आता जेनेटिकली डिफरंट का आहेत? बिकॉज मियोसिस होतं. मियोसिस मध्ये नेमकं काय होतं? जेनेटिक रिकॉम्बिनेशन होतं. हे आपल्याला माहित आहे. जेनेटिक कॉम्बिनेशन मुळे काय होतं? जेनेटिक व्हेरिएशन्स होत असतात. जेनेटिक व्हेरिएशन्स येत असतात. ओके, नीट बघा इकडं. इथं जेनेटिक कॉम्बिनेशन अब्सेंट आहे आणि इकडे काय बेटा? जेनेटिक व्हेरिएशन्स होत आहे. ओके, पुढचा डिफरन्स बघा. आता सेक्सुअल रिप्रोडक्शन एकदम फास्ट प्रोसेस आहे. त्याला वेळ लागत नाही. इथे एकच पॅरेंट आहे. ओके, एक्झॅक्टली कॉपी बनत असते. एक्झॅक्टली कॉपी बनत असते. आयडेंटिकल कॉपी बनत असते. जी की पॅरेंटच्या एक्झॅक्टली आयडेंटिकल आहे. त्याला आपण क्लोन सुद्धा म्हणतो. काय म्हणतो बेटा? क्लोन सुद्धा म्हणतो. लक्षात ठेवा. इथल्या ऑफस्प्रिंगला आपण क्लोन सुद्धा म्हणतो. पण सेक्सुअल रिप्रोडक्शन ही कसं आहे? कम्पॅरेटिव्हली स्लोवर प्रोसेस आहे. जसं की आपल्यामध्ये ह्युमन बिंग्स मध्ये बघा ना, एखादं बाळ व्हायचं असेल तर 9 महिने लागत असतात. त्याच्या बर्थ व्हायला 9 महिने लागत असतात. पहिल्यांदा स्पर्म, पुन्हा ओव्हम फ्यूज होणार, फ्यूज झालं की झायगोट बनणार, झायगोट, एम्ब्रिओ, इम्प्लांटेशन, खूप गोष्टी आल्या. ओके, जेस्टेशन पिरियड, खूप गोष्टी आल्या. म्हणजे किती स्लोअर प्रोसेस आहे बघा ही सेक्सुअल रिप्रोडक्शन. आणि एक्झाम्पल लक्षात ठेवा, असेक्सुअल रिप्रोडक्शन जसं की अमिबा मध्ये होतं, ईस्ट मध्ये होतं. ओके, आणि सेक्सुअल रिप्रोडक्शन जसं की ह्युमन्स मध्ये होतं, फ्लॉवरिंग प्लांट्स मध्ये आपल्याला दिसून येतं. ओके, हे खूप सिंपल आहे. हा डिफरन्स तुमच्या लक्षात आला असेल. ओके, चला तर मग पुढे जाऊया आपण डायरेक्ट सेक्सुअल रिप्रोडक्शन बघणार आहे. आपण हा सेक्सुअल रिप्रोडक्शन नंतरच्या लेक्चर मध्ये बघणार आहे. मग पहिल्यांदा आपण सेक्सुअल रिप्रोडक्शन बघणार आहे. लक्षात ठेवा, सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये पहिल्यांदा आपण बघणार आहे ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघणार आहे. बघा, माझा विचार काय आहे? कमीत कमी लेक्चर्स मध्ये 3 ते 4 लेक्चर मध्ये हा कम्प्लीट चॅप्टर संपवणं आहे. त्याच्यामुळं एकदम एकदम छान क्वालिटीने हा सिलेबस घेतला जाईल. हा
हा चॅप्टर घेतला जाईल. ओके, जास्त फास्ट पण घेतला जाणार नाही, तुम्हाला समजेल अशा रीतीने घेतला जाईल. पुढे बघा, ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता जनरली मी तुम्हाला काय सांगतो बघा, जी काय ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे ह्याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट्स येत असतात. ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. बघा, ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये वेगवेगळे पार्ट येतात, वेगवेगळे ऑर्गन्स येतात. कोणते कोणते आहेत? जसं की स्क्रोटम आहे बघा, ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कन्सिस्ट, स्क्रोटम आहे. नेक्स्ट कोणता आहे? स्क्रोटम मध्ये टेस्टिस असतो. नेक्स्ट डक्ट्स येतात. नेक्स्ट ऍक्सेसरी ग्लँड येतात, ऍक्सेसरी ग्लँड. ओके, आणि नेक्स्ट पेनिस. एक्झाम मध्ये बघा तुम्हाला जास्त मार्कासाठी हा क्वेश्चन येऊ शकतो. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा क्वेश्चन येऊ शकतो. मग कसं लिहायचं की बाबा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कन्सिस्ट काय काय आहे त्याच्यामध्ये? स्क्रोटम आहे, टेस्टिस आहे, डक्ट आहे, ऍक्सेसरी ग्लँड आहे आणि पेनिस आहे. आता आपण थोडं डिटेल मध्ये बघूया प्रत्येक पॉइंट. ओके, चला. काय दिले बेटा? सगळ्यात पहिल्यांदा दिले टेस्टिस. आता टेस्टिस, these are the primary male reproductive organ. टेस्टिस काय आहेत? प्रायमरी मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. आता प्रायमरी मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन का म्हणलंय? सिंपल आहे ना, ह्याच्यामध्ये काय विचार करण्यासारखं आहे? कारण काय बनवतात? मेल गॅमेट बनवतात. म्हणजेच कोण बनवतात? स्पर्म बनवतात. म्हणजे काय बनवतात बेटा? स्पर्म बनवतात. म्हणून ह्यांना काय म्हणलंय? प्रायमरी मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. कशामुळे? कारण ह्या मेल गॅमेट बनवतात, स्पर्म बनवत असतात. बघा पुढे, आता हे कुठं प्रेझेंट आहेत मित्रांनो? टेस्टिस प्रेझेंट आहेत स्क्रोटम मध्ये. कुठं प्रेझेंट आहेत? स्क्रोटम मध्ये. आता स्क्रोटम काय आहे बघा, टेस्टिस कुठं प्रेझेंट आहे? स्क्रोटम. ही जी लाईन आहे ना बेटा, ही स्क्रोटमची आहे मित्रांनो. ही जी लाईन आहे ना, ही स्क्रोटमची आहे. या स्क्रोटम मध्ये कोण आहेत? टेस्टिस आहे. या स्क्रोटम मध्ये कोण आहेत? टेस्टिस आहेत. मी तुम्हाला खाली दाखवतो. ओके, समजा हे असं स्क्रोटम आहे, हे काय आहे? स्क्रोटम आहे. आणि ह्या स्क्रोटम मध्ये कोण आहेत? ह्या स्क्रोटम मध्ये आहेत टेस्टिस. हे बघा, या स्क्रोटम मध्ये अशा काय आहेत? टेस्टिस प्रेझेंट आहेत. ह्याला आपण काय म्हणलं? स्क्रोटम म्हणलं. चला ह्याला नाव देऊ. हे आहे स्क्रोटम. या स्क्रोटम मध्ये आहेत टेस्टिस. स्क्रोटम मध्ये कोण आहे? टेस्टिस. आता स्क्रोटम काय आहे? एक सॅक लाईक स्ट्रक्चर असतं. या सॅक लाईक स्ट्रक्चर मध्ये काय प्रेझेंट असतात? टेस्टिस प्रेझेंट असतात. आणि स्क्रोटम कुठे प्रेझेंट असतं? आउटसाइड द ॲब्डोमिनल कॅव्हिटी प्रेझेंट असतं. ओके, ॲब्डोमिनल कॅव्हिटीच्या बाहेर प्रेझेंट आहे स्क्रोटम. आता का प्रेझेंट आहे? कशासाठी प्रेझेंट आहे? आपण स्क्रोटम मध्ये बघूया. ओके, आता आपण बघत आहे बेटा टेस्टिस. आता टेस्टिस विषयी का बघितलं? टेस्टिस मेल गॅमेट बनवतात, स्पर्म बनवतात. त्याच्यामुळे आपण काय म्हणलं? ओके, प्रायमरी मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन म्हणलेला आहे. म्हणजे कुठं प्रेझेंट असतात? स्क्रोटम मध्ये प्रेझेंट असतात. स्क्रोटम कुठं असतात बेटा? आउटसाइड द ॲब्डोमिनल कॅव्हिटी मध्ये असतात. ओके, आता प्रत्येक टेस्टीमध्ये काय असतात? काही ट्युब्युल्स असतात. प्रत्येक टेस्टिस मध्ये काय असतात? काही ट्युब्युल्स असतात. त्या ट्युब्युल्सला आपण नाव देतो सेमिनिफेरस ट्युब्युल्स असं देतो. ओके, समजा आता मी टेस्टिस काढली बेटा. आता त्या टेस्टिसचं काय घेतलं? ट्रान्सफर सेक्शन घेतलं. ओके, काय घेतलं? ट्रान्सफर सेक्शन घेतलं. ओके, ट्रान्सफर सेक्शन घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला ट्युब्युल्स दिसतात. काय दिसतात? अशा ट्युब्युल्स दिसतात. ओके, त्या ट्युब्युल्सला नाव दिलं आपण सेमिनिफेरस ट्युब्युल. काय नाव दिलं? सेमिनिफेरस ट्युब्युल. ह्या सेमिनिफेरस ट्युब्युल मध्ये काही सेल्स असतात. ओके, आता बघा हे खूप डिटेल मध्ये आहे, पण तुम्हाला जेवढं लागतं मी तेवढं सांगणार आहे. सेमिनिफेरस ट्युब्युल्स मध्ये काही सेल असतात. सिंपल त्याला म्हणायचं जर्मिनल एपिथेलियम. काय नाव दिलं त्याला? जर्मिनल एपिथेलियम. जर्मिनल एपिथेलियम. जर्मिनल एपिथेलियम मियोसिस या प्रोसेसने डिवाइड होतात आणि ह्यांच्यापासून काय बनतो? स्पर्म बनत असतात. बघा स्पर्म कसे बनतात तुम्हाला एवढंच महत्वाचं आहे. आता 11-12 मध्ये खूप डिटेल मध्ये आहे. ओके, काय दिलं इथे? टेस्टिस मध्ये कोणत्या ट्युब्युल्स आहेत? सेमिनिफेरस ट्युब्युल्स आहेत. हायली पॉइंट आहेत बेटा. ओके, त्याच्यामध्ये कोणत्या सेल्स आहेत? जर्मिनल एपिथेलियम सेल्स आहेत. हे जर्मिनल एपिथेलियम सेल्स डिवाइड होतात कोणत्या प्रोसेसनं? कोणत्या सेल्स आहेत? सॉरी, कोणत्या डिव्हिजन? मियोसिस डिव्हिजन. आणि काय बनतं बेटा? फायनली स्पर्म बनत असतं. ओके, इथपर्यंत लक्षात आलं? म्हणजे जे काही टेस्टिस आहेत, टेस्टिस मध्ये सेमिनिफेरस ट्युब्युल्स आहेत. त्या सेमिनिफेरस ट्युब्युल्स मध्ये आपण काय बघितलं? जर्मिनल एपिथेलियम प्रेझेंट आहे. ओके, आता जर्मिनल एपिथेलियम पासून काय बनायले? स्पर्म बनायले. कशानं?
मियोसिस या सेल डिव्हिजन. ओके, पुढे बघा, टेस्टिस का फक्त स्पर्म बनवतात, का फक्त मेल गॅमेट बनवतात, का फक्त मेल गॅमेट बनवत नाहीत, ते हार्मोन्स पण बनवतात. कोणता हार्मोन बनवते? ओके, सेक्स हार्मोन, मेल सेक्स हार्मोन. कोणता हार्मोन बनवतात? टेस्टिस टेस्टेस्टेरॉन बनवतात. कोणतं बनवतात? टेस्टेस्टेरॉन बनवतात. आता हे टेस्टेस्टेरॉन हे हार्मोन कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? हे रिस्पॉन्सिबल आहे सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टर साठी. चला, कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे हे हार्मोन? रिस्पॉन्सिबल फॉर सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टर. खूप छान. ओके, सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टर म्हणजे काय? जसं की मुलामध्ये दाढी येणं, मिशा येणं, जे काही शोल्डर ब्रॉड होणं असेल किंवा अंडर आर्म्स येणं, जे काही जेनेटल एरियामध्ये जे काही हेअर्स येणं बेटा, हे कुणामुळे होतं पॉसिबल? हे टेस्टोस्टेरॉनमुळे होतं. जे काही आपला आवाज चेंज होतो तो कुणामुळे पॉसिबल होतं बेटा? हे टेस्टोस्टेरॉन. हे सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टर्स आहेत. ओके, आणखी टेस्टोस्टेरॉन कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? आता जे स्पर्म बनायले, जे काही स्पर्मॅटोजेनेसिस होईल, स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे स्पर्म्स बनणे. ओके, इट इज अ प्रोसेस फॉर्मेशन ऑफ स्पर्म म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिस. स्पर्म बनण्यासाठी पण कोण लागतं? टेस्टोस्टेरॉन लागतं. म्हणजे आपण सेकंड पॉइंट लिहू शकतो, स्पर्म फॉर्मेशन साठी एक हार्मोन लागतो बेटा, त्याला काय म्हणलं आपण? टेस्टोस्टेरॉन म्हणलं. हे बघा, इथं आपलं टेस्टिस झालेलं आहे. एकदम सिंपल. इथं टेस्टिस आहेत. हे टेस्टिस कशामध्ये? स्क्रोटम मध्ये आहेत. आणि स्क्रोटम कुठे आहे? आउटसाइड द ॲब्डोमिनल कॅव्हिटी. आणि टेस्टिस मध्ये काय आहेत? सेमिनिफरस ट्यूब्यूल मध्ये कोण आहे? जर्मिनल इपिथेलियम. ओके, आणि हे जर्मिनल इपिथेलियम डिवाइड होतात मियोसिसनं, आणि मियोसिसनं डिवाइड झाल्यास काय बनतात? स्पर्म बनतात. आणि टेस्टिस फक्त मेल गॅमेट बनवले का स्पर्म बनवले का? नाही. टेस्टिस आणखी एक हार्मोन बनवत आहे, त्याला म्हणतो आपण टेस्टोस्टेरॉन, जे की कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टर साठी रिस्पॉन्सिबल आहे. ओके, आणि स्पर्म फॉर्मेशन साठी रिस्पॉन्सिबल आहे. हे झालं टेस्टिस बद्दल. ओके, आता डक्ट घेण्याच्या अगोदर आपण थोडं स्क्रॉटम बघूया. ओके, डक्ट घेण्याच्या अगोदर ठीक आहे, आपण सिक्वेन्सली जाऊया जे काय असेल ते. ओके, इकडे बघा, आता डक्ट्स आहेत. ओके, आता डक्ट्स काय आहेत? हे डक्ट्स हे स्पर्मच्या ट्रान्सपोर्ट मध्ये मदत करत असतात. डक्ट्स कशामध्ये मदत करतात? मॅच्युरेशन होण्यामध्ये आणि ट्रान्सपोर्ट मध्ये मदत करत असतात. आता हे टेस्टिस आहे. या टेस्टिस पासून बघा सिक्वेन्स आहे, डक्टचे एक सिक्वेन्स आहे. आता टेस्टिस मध्ये स्पर्म बनले का नाही? आता स्पर्म कुठून कुठे जातात? कोणत्या डक्ट मधून कोणत्या डक्ट मध्ये जातात? कसे पास होतात? ते आपल्याला डक्टद्वारे समजत असते. मग पहिल्यांदा सेमिनिफरस ट्यूब्यूल, जिथं काय बनले? स्पर्म बनले, बरोबर की नाही? मग स्पर्म कुठे जाणार? रेटे टेस्टिस मध्ये, हे डक्ट आहे. ओके, रेटे टेस्टिस मधून कुठे जाणार? वासा इफ्रेन्शिया मधून कोणत्या डक्ट मध्ये जाणार? इपिडिडायमिस मधून कोणत्या डक्ट मध्ये जाणार? वास डेफरन्स मधून कोणत्या डक्ट मध्ये जाणार? इजॅक्युलेटरी डक्ट. आणि फायनली युरेथ्राद्वारे बॉडीच्या बाहेर, आउटसाइड द बॉडी किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट मध्ये एंटर करत असतात आफ्टर पॉप्युलेशन. लक्षात ठेवा, आफ्टर सेक्सुअल इंटरकोर्स. ओके, मग इकडे बघा, आता हे आहेत ते डक्ट आहेत. हे डक्टचा सिक्वेन्स आहे, ज्याच्यामध्ये काय होतं बेटा? स्पर्म पास होतं. स्पर्म पास कसं होईल? सेमिनिफरस ट्यूब्यूल बनलं, सेमिनिफरस ट्यूब्यूल मध्ये येतो रेटे टेस्टिस मध्ये, रेटे टेस्टिस मधून वासा इफ्रेन्शिया मधून इपिडिडायमिस मधून वास डेफरन्स मधून इजॅक्युलेटरी डक्ट मध्ये, आणि इजॅक्युलेटरी डक्ट मधून फायनली कुठे बेटा? युरेथ्रा मध्ये. इथं एकदम छान डायग्राम दिलेली आहे. ओके, हो का, ही डायग्राम दिलेली आहे. ही आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची डायग्राम, जे तुम्हाला एक्झाम मध्ये काढायचे आहे. बघा, ह्याला नाव देऊ आपण. थोडे नाव देऊ पहिल्यांदा. चला, ह्याला काय म्हणलं आपण? टेस्टिस म्हणलेलं आहे. हो का, हे आहेत टेस्टिस. ओके, हे टेस्टिस. ह्याला म्हणूया आपण, ह्या डक्टला म्हणूया आपण वास डिफरन्स. डायरेक्ट इथं काय दाखवले दोस्तांनो? वास डिफरन्स. आता ह्याच्यामध्ये काही ग्लँड्स आहेत. ह्या ग्लँडला म्हणलं आपण सेमिनल वेसिकल. नाव द्या, त्या ग्लँडला काय म्हणायचं? सेमिनल वेसिकल. ही ग्लँड आहे, हो का, ही ग्लँड, इथली ग्लँड. त्या ग्लँडला म्हणलं आपण प्रोस्टेट ग्लँड. म्हातारपण हिची थोडी साईज वाढत असते. आता कशामुळे वाढते पुढे बघूया आपण. ही प्रोस्टेट ग्लँड. हो का, ही जी ग्लँड आहे ह्याला म्हणायचं कॉपर्स ग्लँड. ह्याला काय म्हणलं आपण? कॉपर्स ग्लँड. हे ग्लँड मध्ये 3 ग्लँड आहेत. ओके, आता हे जे तुम्हाला स्ट्रक्चर दिसायले, हे स्ट्रक्चर आहे पेनिस स्ट्रक्चर आहे. त्याला आपण म्हणूया पेनिस. ओके, जे की कॉप्युलेशन मध्ये मदत करते, कॉप्युलेटरी ऑर्गन आहे, त्याला काय म्हणलं आपण? पेनिस असं म्हणलं. आणि ह्या पेनिस मध्ये एक डक्ट आहे. हो का, ही जी डक्ट आहे, पेनिस मध्ये काय आहे? डक्ट आहे. ह्या डक्टला म्हणायचं युरेथ्रा. काय म्हणायचं? युरेथ्रा किंवा युरिनोजेनायटल डक्ट और युरोजेनायटल डक्ट सुद्धा आपण असं म्हणतो.
आणि ही जी ओपनिंग आहे ह्या ओपनिंग मधून एकतर युरिन बाहेर येते नाहीतर सीमन बाहेर येते. सीमन काय असतं मी तुम्हाला सांगतो, सीमन मध्ये स्पर्म प्रेझेंट असतात. ओके, हे डायग्राम तुम्हाला समजली. मग सर हे काय आहे? अरे हे एक्सप्रेशन मध्ये बघणार आहे आपण, ज्याला आपण काय म्हणतो युरिनरी ब्लॅडर. युरिनरी ब्लॅडर हे व्ही नाही, यू आहे, युरिनरी ब्लॅडर. लक्षात आलं? हे डायग्राम लक्षात आली. आपण काय बघितलं, आपण डक्ट पर्यंत आलोय. ओके, हे डक्ट बघा, हे डक्ट स्पर्मचा प्रवास म्हणजे स्पर्म कुठून कुठून जातात हे डक्ट द्वारे समजते आपल्याला. हा आहे सिक्वेन्स. ओके, आता जे इपिडिडायमिस डक्ट आहे ना ह्याच्यामध्ये काय होतं, थोडे स्पर्म तात्पुरते स्टोअर होतात आणि तिथं स्टोअर होऊन काय होतं, त्या स्पर्मचं मॅच्युरेशन होत असतं. ओके, जेव्हा टेस्टिस मध्ये स्पर्म म्हणतात ते मॅच्युअर असतात. मग मॅच्युरेशन कुठं होतं, इपिडिडायमिस मध्ये होतं. वाच डिफरन्स द्वारे काय होतंय, जे स्पर्म आहे ते पुढे ट्रान्सपोर्ट होतात. स्पर्म ट्रान्सपोर्ट टुवर्ड इजॅक्युलेटरी डक्ट. कोणत्या डक्टकडे, इजॅक्युलेटरी डक्टकडे ट्रान्सपोर्ट होत असते. इजॅक्युलेटरी डक्ट काय, इजॅक्युलेटरी डक्ट बघा इकडे बघा मी काय म्हणतो. आता जे सेमिनल वेसिकल हे ग्लँड्स आहेत, हे सेमिनल वेसिकल ग्लँड, हे प्रोस्टेट ग्लँड, हे कुठे ओपन होतात, हे इजॅक्युलेटरी डक्ट मध्ये ओपन होतात. कुठे ओपन होतात, इजॅक्युलेटरी डक्ट मध्ये ओपन होतात. आणि आपलं सिक्रेशन इजॅक्युलेटरी डक्ट मध्ये टाकतात स्पर्म सोबत. लक्षात ठेवा. आणि त्याच्यामुळे सीमन बनतं पुढे जाऊन. आता फायनली आहे युरेथ्रा. युरेथ्रा काय, कॉमन पॅसेज. कॉमन पॅसेज का म्हणलं, कारण ह्याच्यामधून युरिन पण पास होत असतं आणि ह्याच्यामधून सीमन पण पास होत असतं. ओके, पण फिमेल मध्ये असं नसते. कॉमन पॅसेज थ्रू विच सीमन इज इजॅक्युलेटेड, ज्याद्वारे युरेथ्राद्वारे काय बाहेर फेकलं जातंय, सीमन बाहेर फेकलं जाते. सीमन इजॅक्युलेट केलं जाते. सीमन काय केलं जातं दोस्तांनो, इजॅक्युलेट केलं जातं. तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचंय, डक्टचा सिक्वेन्स लक्षात ठेवायचंय. एक एक खूप इम्पॉर्टंट आहे, स्पर्मचं मॅच्युरेशन कुठं होतं हे एक लक्षात ठेवा, इपिडिडायमस मध्ये. ओके, लक्षात ठेवा. आणि जे प्रोस्टेट ग्लँड आहे आणि जे सेमिनल वेसिकल ग्लँड आहे कशात ओपन होते, इजॅक्युलेटरी डक्ट मध्ये ओपन होते. आणि युरेथ्रा, सीमनला बाहेर कोणी इजॅक्युलेट करतं, युरेथ्राद्वारे इजॅक्युलेट केलं जातं, बाहेर फेकलं जातं. लक्षात ठेवा हे. ओके, इत्यादी इम्पॉर्टंट आहे डक्ट बद्दल. चला तर मग आपण पुढे जाऊया. तोवरच मी पाणी पितो. ओके, तोपर्यंत तुम्ही हे वाचा. ऍक्सेसरी सेक्स ग्लँड. हे बघा मित्रांनो, आता आहेत ऍक्सेसरी सेक्स ग्लँड. आता ऍक्सेसरी सेक्स ग्लँड मध्ये काय काय येते, सेमिनल वेसिकल्स आहेत, प्रोस्टेट ग्लँड आहे आणि कॉपर्स ग्लँड, ज्याला आपण काय म्हणतो, बल्बोयुरेथ्रल ग्लँड. ह्या तीन ग्लँड विषयी आपल्याला माहिती पाहिजे. सेमिनल वेसिकल, प्रोस्टेट ग्लँड, कॉपर्स ग्लँड, ऑल्सो कॉल्ड एज बल्बोयुरेथ्रल ग्लँड. एकदम काय छान टॉपिक आहे, काय छान चॅप्टर दिलाय. ओके, मला वाटतंय आपल्या ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, ज्या गावातल्या शाळा आहेत, तिथं पण एक चांगलं कंटेंट दिलं जावं, चांगलं क्वालिटीचं कंटेंट दिलं जावं. खरंच जर शिक्षक काम करतो ना, शिक्षकांना मनापासून काम केलं पाहिजे, आत्मीयतेनं काम केलं पाहिजे. जर शिक्षकांनी आत्मीयतेनं काम केलं तरच मुलांचं भविष्य घडेल, भारताचं भविष्य घडेल. मी सर्व शिक्षकांना म्हणत नाही, काही शिक्षक असे पण आहेत जे खूप मनापासून काम करतात, हृदयापासून काम करतात. खास करून आपण जे झेडपीच्या शाळा बघतो, झेडपीचे स्कूल बघतो, जिल्हा परिषदेच्या शाळा बघतो, तिथं खूप विकास, आणखी विकास व्हायचा आहे. बघा, ज्यांना काही फीस भरणं होत नाही, क्लासेस लावणं होत नाही, हा त्यांच्यासाठी आहे. फ्रीमध्ये कंटेंट आहे एकदम. त्यासाठी तुम्हाला 1 रुपया द्यायची गरज नाही, एकदम फ्रीमध्ये कंटेंट आहे, फ्रीमध्ये शिकून घ्या. आणि इथं एक पण पॉइंट मी स्किप केलेला नाही, प्रत्येक पॉइंट मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेला आहे. आणि ऍक्च्युअली आपली लातूरमध्ये एक साइट ऑन करिअर अकॅडमी आहे. साइट ऑन करिअर अकॅडमी, जर तुम्हाला ऑफलाईन क्लासेस लावायचे असतील तर तुम्ही अकॅडमीला भेट देऊ शकता. ओके, आणि जर क्लासेस लावायला थोडी पण फीस नसेल, खूपच परिस्थिती बिकट असेल, तर तुम्ही ऑनलाईन पाहू शकता. ऑनलाईन ऑनलाईन पण खूप भारी आहे आणि ऑफलाईन पण खूपच भारी आहे. ओके, ठीक आहे, इथं आपण थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये, हा लेक्चर फर्स्ट आहे, लेक्चर सेकंड मध्ये आपण काय बघणार आहे, ऍक्सेसरी सेक्स ग्लँड बघणार आहे, स्क्रॉटम बघणार आहे, पेनिस बघणार आहे. आणि तिथं आपण काय संपून टाकणार आहे, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम संपून टाकणार आहे. त्याच्यानंतर आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम चालू करणार आहे. आणि हे सगळं झालं की आपण असेक्सुअल रिप्रोडक्शन कडे जाणार आहे. ठीक आहे, चल मग भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये.